महानगरपालिका निवडणुकांच्या संभाव्य तारखांच्या घोषणेपूर्वी नागपूर शहरातील विकास कामांचा वेग वाढला आहे। नागपूर शहरात उद्घाटन आणि भूमिपूजन सुरू आहे। काटोल रस्त्यावरील वाढत्या वाहतुकीच्या ताणाला बघता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पोलीस लाईन टाकळी ते काटोल नाका असा नवीन उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केली। निवडणुका संपल्यानंतर अंदाजे 560 कोटी रुपये खर्चून या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू होईल। पोलीसचं जिथून पोलीस लाईन टाकळी सुरू होते तिथून आपण डायरेक्ट काटोल रोडच्या पलीकडे टोल नाक्याच्या पलीकडे आपण आता 560 कोटी रुपयाच्या उड्डाण पुलाला मंजुरी दिली आहे आणि इलेक्शन झालं की त्याच्याही कामाला आपण सुरुवात करणार आहोत। आणि त्याचबरोबर खालचा पूल देखील याच रस्त्यांसारखा कॉन्क्रीट रोड सगळा आणि उत्तम डिझाईन करून फुटपाथ सायकल ट्रॅक करून तोही करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। म्हणजे या भागामध्ये विशेषतः नागरिकांच्या दृष्टीने उत्तम सुविधा या निमित्ताने मिळणार आहेत।